श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. परमपूज्य गुरुदेवांच्या अमृतमयी हितोपदेशातील स्वरूप पांडुरंगाच्या मूर्तीचे याविषयी आपण श्रवण करणार आहोत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. पाऊले चालती पंढरीची वाट. आषाढ महिना आला की लाखो वारकरी केवळ भक्तीच्या जोरावर अगदी निष्ठेने अढळ श्रद्धेने आळंदी ते पंढरपूर चालत जातात. ज्याच्या चिंतनाने ज्याच्या दर्शनाने सर्वांचे जीवन सार्थकी लागते त्या पांडुरंगाचे स्वरूप आहे तरी कसे. तर पंढरपूर हे एक महाक्षेत्र आहे. भक्त पुंडलिकाच्या भक्तीने प्रसन्न झालेला पांडुरंग आजही तिथे विटेवर उभा आहे. पांडुरंगाची मूर्ती भीमा नदीतून प्रकट झालेली आहे. ती वालुकामय आहे. मूर्तीच्या अंगावर ईश्वरी चिन्हे आहेत. इथे ईश्वरी शक्ती जाणवते. भगवंताच्या रूपामध्ये फक्त पांडुरंगाचेच रूप असे आहे की त्याच्या हातात शस्त्र नसून ते हात कमरेवर ठेवलेले आहेत. याचा अर्थ असा की कमरेपर्यंतच भवसागर आहे. तुम्ही सर्वांनी कमरेखालचा भाग विसरा, म्हणजे विषय वासनेच्या आहारी जाऊ नका आणि कमरेच्या वरील भाग हा ईश्वरी कार्यासाठी उपयोगात आणा. तेव्हाच तुमच्या सर्वांचा उद्धार होईल. पांडुरंगालाच विठ्ठल असेही म्हणतात. विठ्ठल हा कंठस्वर आहे. त्याचा सदैव उच्चार करीत राहिल्याने हृदयाला पाझर फुटत असतो. विठ्ठलाचे हे रूप अत्यंत दयाळू आहे. भक्त मंडळी त्याच्या पायावर डोके टेकवून दर्शन घेतात. त्याला सावळ्या म्हणतात. सावळा म्हणजे ज्याने सहाही षड्रिपूंना आवडलेले आहे. तो सर्वांचा आधार आहे, पण तो स्वतः कशातही गुंतलेला नाही. मंदिरातही तो एकटाच उभा आहे. त्याच्या पाठीमागच्या मंदिरामध्ये श्री रखुमाई, सत्यभामा व राही यांच्या मूर्ती आहेत. त्या गंडकी पाषाणाच्या आहेत. पांडुरंगाच्या या मूर्तीमध्ये शिव व विष्णू या दोन्ही शक्ती एकत्र आहेत. म्हणून या रूपाला बौद्ध रूप असेही म्हणतात. पांडुरंगाच्या मूर्तीचे दर्शन घेतले की मनात चांगल्याच भावना निर्माण होतात. संत ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम यांना पांडुरंगाचे दर्शन याच मूर्तीतून लाभलेले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे पेठ भूमीवरी वैकुंठ. आणि या वैकुंठाकडे जाण्यासाठी पुंडलिकाने सोपी पायवाट करून दिली आहे. म्हणून एक वेळ तरी पंढरपूर यात्रा करावी असे म्हणतात. श्री रामकृष्णार्पणमस्तु.